थंडीमध्ये फ्रेश मटार भेटतो आणि तो इतका स्वस्त झाला आहे आणि रोज रोज त्याच मटारचं काय बनवायचं काहीच सुचत नसेल. सगळ्यांना आवडणारी पोटभरची ही रेसिपी एकदा करूनच पहा. भिडाच्या तव्यावरती एक एक करून जिरं, मिरची, लसूण भाजून घेतला. मिरचीला छान डाग पडेपर्यंत परतून घेतलं. त्यामध्ये हे सगळे मटार घातले आणि मीठ टाकून 1 मिनिटभर भाजून घेतलं. मटारलाही चांगले डाग पडेपर्यंत परतून घेतलं. रोजच्या चपातीसाठी जसं आपण पीठ मळतो तसंच या पद्धतीने मळून घेतलं आहे. पिठामध्ये मीठ टाकायला मात्र विसरू नका. असं मस्त सैलसर पीठ मळून घेतलेलं आहे. परतून घेतलेलं मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकलं. कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून हे छान असं भरड करून घेतलेली आहे. याची ठेचा करून घ्यायचा. जिरे, बडीशेप, गरम मसाला आणि कस्तुरी मेथी 1 चमचा घातलेला आहे आणि 2 मोठे चमचे भरून होईल एवढं यामध्ये धना पावडर घालायचं आहे. त्यातला ओलसरपणा कमी होतो. तर पुरणपोळी जशी आपण लाटतो त्या पद्धतीने असं लाटून घ्यायचं आणि खरपूस मस्त तूप किंवा बटर लावून परतवून घ्यायचं. मग खुसखुशीत मटार पराठे तयार आहे. सोबत तर एकच नंबर पूर्ण रेसिपी व्हिडिओ टाकलेला आहे, नक्की. आणि हो, जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा.